स्नेव दीदीनं भूषण बिकेला एबीसीडी काढायचं शिकवलं आणि या डॉनने चाकू काढून डायरेक्ट धमकी दिली. भाऊचं काम म्हणजे सोपं नाही भाऊ. सकाळ सकाळी टेकडी कॉलेजला आलो होतो. आल्यानंतर आम्ही असाइनमेंट लिहायला बसलो. जी म्हणी कावळ्यांच्या आवाजामुळे मला लिहिता येत नाही. काय विषय पाहुणे बरं. मी तिकडून निघाल्यानंतर पाहतो तर विषय इडून होता. इडून सुरू झाल्यानंतर पुढे कावळ्यांच्या इलाक्यामध्ये गेल्यानंतर ते सगळे माझ्यावर शूट झाले. लगेच गज्जू भाऊला म्हटलं तू चाल माझ्या संग. प्रवीण दादा म्हणे मला पण होते. प्रवीण दादा आणि गज्जू दादा आल्यानंतर त्यांनी आम्हाला तिघांना टॉचा मारल्या. पण आम्ही कुठं तर देतो. आम्ही कावळे सगळे हुसकून लावल्यानंतर असाइनमेंट पुऱ्या झाल्या. असाइनमेंट जमा करायसाठी मी डिपार्टमेंट मध्ये आलो होतो. पण माझ्या आधी गज्जू आणि प्रवीण तिथं आले होते. ते लेट आल्यामुळे सर त्यांना लय बोलले. त्यामुळे भूषण बिकीनी थांबून घेतलं. प्रसाद दादाला म्हटलं यांना सर बोलल्यामुळे मी असाइनमेंट जमा केले नाही. प्रसाद दादा आणि पंकज दादा म्हणे आम्ही असले होतो कोणीच बोलणार नाही. आणि खरंच त्यांच्यामुळे मला सर लोक कोणीच बोलले नाही. घरी आल्यानंतर गोले म्हणे आपल्याला कुणालच्या घर जायचंय. कुणाल निडाय उन्हाचा गरम चहा ठेवला भाऊ. कुणालचं काम म्हणजे सोपं नाही ना. मस्त पैकी चहा बी घेतला. चहा प्यायला लागलो. लगेच ही स्नेव दिदी आली. स्नेव दिदी म्हणे धर माझ्याकडून थोडी कुरकुरे खा. कुरकुरे खायला गेल्यानंतर ती डायरेक्ट माझी मॅडम होऊन गेली. मला डायरेक्ट एबीसीडी शिकवायला लागली. ती म्हणे आता तू इकडे थांबतो नकले वाढवले. मी तुला नक पाळीच लावतो. यो डॉन म्हणे तुझ्या आता हातावर मेहंदी काढतो. म्हटलं भाऊ एवढ्या लवकर लग्न नाही ना. दोन्ही बहीण भावांच्या थोड्या सिनेमॅटिक क्लिप आहे ते तुम्हाला शेवटला दाखव. यो डॉन म्हणे जर मेहंदी पुसली ना चाकू पाहिला कसा आहे. ए कॅमेरामॅन फोकस कर रे भाऊ.